ज्ञानेश्वरीमध्ये मायाविषयी काही गोष्टी सांगितल्यात का? मोह माया किंवा नुसती माया? जो आत्मा आहे, परमात्मा आहे किंवा ब्रह्म आहे, ते कधीच नाश पावत नाही. बरं. ते अविनाशी आहे. मग त्याच्या उलट आहे ती माया आहे आणि ती आपल्याला प्रकट झाल्यासारखी वाटते. म्हणजे एखाद्याचा जन्म होतो, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू ठरलेला आहे. हेतूचा विचार न करता कर्म करणं सोपं आहे का किंवा करू शकतो का? की जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, म्हणजे कमळाच्या पानाचं उदाहरण त्यांनी दिलंय, पद्मपत्राचं. ते भिजत नाही पाण्याने आणि इतकं बरोबर उदाहरण दिलंय की ते पाण्यात असतं पण भिजत नाही. तसं तुम्ही प्रपंचात राहा पण त्याच्यामध्ये गुंतू नका, मनाने गुंतू नका. मला हे हवंय, अशी अपेक्षा जशी ठेवायची नाहीये, निरपेक्ष जसं असायचं आहे तसंच अहंकार हा सुद्धा सोडायला हवा की हे कर्म मी केलं. म्हणजे अशाही दृष्टीने डिटॅच असणं महत्वाचं आहे की मी केलं म्हणजे अर्पण केलं, म्हणजे ते मी पणच अर्पण करायचंय. मन सुद्धा, म्हणजे तुकोबा म्हणलेत की मन हे मोगऱ्यासारखं अर्पण करायला हवं. किंवा अगदी नाम घेणं असेल, नामदेव म्हणालेत की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. म्हणजे ते माझी वाणी का घेत नाही नाम असं नाही म्हणत, वाणी एक वेळ घेईल पण मन घेत नाही, म्हणजे मन भरकटलेलं असतं. तर नामदेवांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. तर नामदेवांचं सिद्धपेठावर आगमन झालेलं आहे. त्यांना बघताच निवृत्तीनाथ उठले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला, आदरपूर्वक नमस्कार केला. आणि स्वाभाविकपणे मग ज्ञानदेव, सोपानदेव यांनी सुद्धा नमस्कार केला. आणि आता मुक्ताबाई नमस्कार करेल पण ती हालेना आणि ती म्हणाली की अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. ती असं म्हणाली की यांचा अहंकार असल्यामुळे मी काही त्यांच्या पुढे नतमस्तक होणार नाही, असं ठणकावून सांगितले. बर. मग गोरोबा काकांना बोलवलं आणि मग गोरोबा काकांनी सांगितलं की मग मंदिरात आले. मंदिर एक दिसलं महादेवाचं, तिथे गाभाऱ्यात गेले, दर्शन घ्यायचंय. आणि दिसलं काय, तर ज्याच्या पायावर आपण मस्तक ठेवायचं त्याच्या मस्तकावर पाय ठेवून कोणीतरी पडलंय. वय पाहून त्यांनी विचारलं की अहो असं काय पडलाय तुम्ही, पाय बाजूला करा. तर ते आजोबा म्हणाले की तूच असं कर की जिथे देव नाही तिथे माझा पाय ठेव. त्यांनी उचलले आणि जिथे पिंड नाही तिथे पाय ठेवायला गेले आणि मग त्यांनी जिथे पाय ठेवले तिथे पिंड प्रकट झाली. बर. आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. पडत राहतात अनेक प्रश्न पण हाती येते गीता आणि देतो उत्तर पार्थसारथी कृष्ण, पार्थसारथी कृष्ण. वा. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा तुम्ही ज्या विषयाची डिमांड केली होती आणि तुम्ही एवढे महिने म्हणत होतात प्रत्येक पॉडकास्टमध्ये एक ना एक कमेंट तरी ह्या विषयाशी निगडीत होती. सो तो आज आपण पॉडकास्ट करतोय. थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण कुठल्या विषयाबद्दल आज चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. तो म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वरी, म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी. आणि आज आमच्यासोबत गेस्टसुद्धा तेवढ्याच स्पेशल आहेत. रुचा थत्तेताई, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. आणि बरेच लोक तुम्हाला निवेदिका, कवयित्री, त्याच्यानंतर कथाकथन तुम्ही करता, फेसबुकवर तुमचे व्हिडिओज म्हणजे धुमाकूळ घालत असतात, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हटलं आज आपण पॉडकास्ट करूयात. आणि तुम्हाला काय वाटतं संत ज्ञानेश्वरांविषयी आणि ज्ञानेश्वरीविषयी याचे अनुभव पण आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. तत्पूर्वी जे आज तुम्हाला पहिल्यांदा पाहतात त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी रुचा थत्ते. सर्वप्रथम आपल्या चॅनलची आणि आपल्या टीमची मी आभारी आहे. आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते कारण अतिशय सुंदर काम आपण करताय आणि खूप चांगले विषय या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचत असतात. आणि त्यातलाच हा आजचा अप्रतिम विषय, आज मला त्याच्याविषयी बोलता येत आहे. तर मी स्वतःला भाग्यवान समजते कारण माऊलींची 750वी जयंती यंदा चालू आहे आणि त्या वर्षात याविषयी बोलता येणं मला खरोखर म्हणजे माझं भाग्यच आहे असं मी मानते. आणि माझ्याविषयी थोडक्यात सांगायचं तर तुम्ही सुरुवात केलीच, निवेदिका, लेखिका, व्याख्याती म्हणून मी काम करते. आणि निवेदनाच्या बाबतीत मला खास करून संकल्पनाधारित काम करायला आवडतं जास्त. त्यामध्ये मुक्ताबाई ते शांताबाई किंवा शांताबाई आणि लता दिदी, गीतरामायण असे विषय मी बरेच
हाताळले आहेत. आकाशवाणीवरती काम केलं आहे. हम्म. व्याख्याती म्हणून आणि निवेदिका म्हणून मी भारतभर तसे कार्यक्रम केले. वा. गेली 20-22 वर्ष मी या क्षेत्रात आहे. हम्म. काही पुस्तकं माझी प्रकाशित आहेत. सकाळच्या सप्तरंगमध्ये माझं दर आठवड्याला लेख लेख असतो, असतो. सदर असतं, म्हणजे शब्दसरी नावाने ललित लेखन मी करते. बर. आणि असं काम चालू असतं सातत्याने. आणि वेगवेगळे विषय, हा. जसं संत साहित्य आहे तसं मराठी भाषा याविषयी, कविता, हे माझ्या आवडीचे विषय आहेत. वा. तर ताई, तुमच्या अनुमतीने आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात. नक्कीच. तत्पूर्वी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे संत साहित्याविषयी जे कोणी लोक सर्च करतील यूट्यूबला त्यांना आपला पहिला पॉडकास्ट दिसेल. तर ताई, सुरुवात कशाने करावी तुम्हीच सांगा. मला आत्ता माऊलींचाच अभंग आठवतोय. हां. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले सिरूप लावियले द्वारी, दयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची गुंती गुंफिला शेला, मनाची गुंती गुंफिला शेला. बापर खुमा देवीवरी, विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. वा. तुमच्या मोगरा फुलला या कवितेनी, अभंगाने पॉझिटिव्ह पूर्ण वातावरण झालेलं आहे. आणि या नोटवर हा पॉडकास्ट आपण सुरू करूयात. सुरुवातीलाच हे विचारा असं वाटेल की ज्ञानेश्वरी म्हणा किंवा माऊली म्हणा, कसा परिचय झाला तुमच्या आयुष्यात त्यांचा? ज्ञानेश्वरांचं चरित्र आपण लहानपणी साधारण ऐकलेलं असतं किंवा चित्रपट मालिका असं काही पाहिलेलं असतं. परंतु अगदी ज्ञानेश्वरीमध्ये तत्त्वज्ञान आहे. तर MA ला मी संस्कृत घेतलं होतं आणि आम्हाला भगवद्गीता होती. काही अध्याय दरवर्षी असायचे. बरं. तर ज्ञानेश्वरी म्हणजे अर्थात भगवद्गीतेचा विस्तार आहे आणि मराठीत त्यांनी गीता आणलेली आहे. तर त्या अनुषंगाने म्हणजे मी ज्ञानेश्वरीचं सुद्धा वाचन केलं किंवा त्याच्या संबंधी काही निरूपण ऐकणं, वाचणं, तिथे ती सुरुवात झाली. आणि कॉलेजमध्ये असतानाच मी ज्ञानेश्वरांचं, मुक्ताबाईंचं चरित्र सुद्धा लिहिलं होतं. तुकाराम महाराजांचं सुद्धा लिहिलं होतं. तर तिथून संत साहित्याशी परिचय होत गेला. म्हणजे आधी चरित्राशी झाला, पण तोंड ओळख तिथे झाली. बर. आणि करता करता म्हणजे मी निवेदन करते, तुम्ही सांगितलं, निवेदन करता करता गाण्याच्या कार्यक्रमात काही भक्तिगीतं असतात, अभंग असतात, त्याच्याविषयी बोलावं लागतं. त्याही दृष्टीने या साहित्याशी परिचय होत गेला. पण ज्ञानेश्वरीविषयी मी पहिल्यांदा जे बोलले तो प्रसंग फार मला खास वाटतो. मला तो आवर्जून इथे सांगावासा वाटतो. प्लीज. तर झालं असं, म्हणजे मी साधारण एक 10 वर्षापूर्वी निवेदनाबरोबर व्याख्यानं पण द्यायला लागले. ओके. तर पसायदानावर वगैरे व्याख्यान झालं. पण मला ज्ञानेश्वरी विषयी थोडंसं दडपण वाटायचं. एकतर तो ग्रंथाचा आकार म्हणा किंवा त्यातले शब्द जरा आपल्याला एवढे परिचयाचे नसतात. दासबोधाचे त्या मानाने जवळचे वाटतात. तर त्यामुळे थोडंसं दडपण वाटायचं. आणि स्वतःहून तर मी म्हणजे एरवी मी विषय सुचवते, कोणाचा फोन आला की मला याविषयी पण बोलायला आवडेल, मग ते ठरवतात कशाविषयी व्याख्यान ठेवायचं. तर ज्ञानेश्वरीबद्दल मी एवढी खात्री नव्हती, मला आत्मविश्वास नव्हता. पण झालं असं, एकदा असाच फोन आला आणि आम्हाला व्याख्यान हवं आहे आणि विषयांची चर्चा झाली आणि ते म्हणाले कळवतो.
बर. मग बरेच दिवस फोन आला नाही, परत आला नाही, आम्हाला करायचं आहे पण अजून काही ठरत नाही, तर अजून काही सांगता का. असं दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा पण त्यांचा फोन आला. आता इथे पण मी सांगते की एरवी मी कदाचित वैतागले असते, हे काय पुन्हा पुन्हा फोन करतात आणि काही ठरवत नाहीत. पण आता मी म्हणजे याच संत साहित्यामुळे की तटस्थपणे थोडीशी बघायला शिकले की काय होतंय बघूया, काय युनिव्हर्सचा प्लॅन आहे ज्याला आपण म्हणतो. तर त्यामुळे मी शांत होते आणि मी परत सांगितले विषय. आणि तिसऱ्या वेळेला जेव्हा फोन आला होता तर तेव्हा त्यांनी स्वतःहून विचारलं की तुम्ही ज्ञानेश्वरीवर बोलाल का, आमची फार इच्छा आहे. मी म्हणलं बापरे. आणि पण मला लगेच दुसऱ्या क्षणी जाणवलं की मी तो फोन यायच्या आधीच काय वाचत होते, तर आज ज्ञानेश्वरी जयंती आहे. बर. आणि त्याच्यामुळे मला इतका विश्वास वाटला आतून की आता हे नक्की नीट होणार, छान होणार. वा. आणि त्यांनी जी तारीख सांगितली पुढची कार्यक्रमाची, आम्ही हे तर दिवस ठरवला, महिन्याचा कुठला तरी शनिवार असतो. मी हो म्हणलं, तो दिवस ठरला. आणि अगदी आदल्या दिवसापर्यंत आता उद्या करायचं आहे, तर तिथे एक गंमत झाली. त्यांचा आदल्या दिवशी फोन आला, ते म्हणले आम्ही कधीच दिवस बदलत नाही हा, पण तुम्ही उद्याच्या ऐवजी परवा येऊ शकता का. बर. मी म्हणलं बरं, आहे माझी तारीख. म्हणलं का, तर म्हणे भारत पाकिस्तान मॅच आहे, त्यामुळे कोणी येणार नाही उद्या असं वाटतंय, म्हणून परवा. आणि मग परवाचा दिवस मी त्या दिवशी जेव्हा पाहिला तेव्हा ती होती घटस्थापना, मुक्ताबाईंचा प्रकट दिन. बर. बापरे. त्यामुळे मला ते विलक्षण वाटलं. आणि म्हणजे वाईब म्हणतो ना आपण एक, तर त्याच ह्याच्यामध्ये मी होते. आणि म्हणजे अर्थात वाचन चिंतन हे करावंच लागतं, ते मी नेहमीप्रमाणे तो अभ्यास केला. पण मला एक आतून खूप बळ मिळालं की हे काहीतरी विलक्षण आपण अनुभव घेणार आहोत. आणि नंतर सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान होत्या. म्हणजे एका बाईंनी विचारलं की मी 13-14 वर्ष एकांकडे ज्ञानेश्वरी ऐकायला जाते, तर तुम्ही तसंच सांगितलं. मी म्हणलं मी पहिल्यांदाच बोलते, असं कसं होईल. आणि खरोखर मी फक्त ज्ञानेश्वरी असं माझा विषय नाही, वेगवेगळे विषय मी हाताळत असते. पण जे आपण म्हणतो ना की कोणीतरी करवून घेतं, तसं खरोखर मला आतून वाटलं की हे करवून घेतलेलं आहे. नाहीतर मी धाडस आत्ताही केलं नसतं कदाचित. पण ज्या अर्थी काहीतरी चांगलं आपल्याकडनं बोललं जाणार आहे, ती माऊलींचीच इच्छा असावी. आणि म्हणून माझ्या मनात जी काही धाकधूक होती, शंका होती, ती पूर्णपणे निवळली. आणि एक खात्री वाटली माऊलींमुळेच. वा. मला तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की माऊली, आता मला तुम्ही प्लीज सांगालच माऊलीचा अर्थ म्हणजे तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय आहे. पण असं पण होऊ शकतं ना, पण इतर देवांना किंवा इतर संतांना सुद्धा माऊली म्हणू शकतो, पण आपण संत ज्ञानेश्वरांनाच माऊली म्हणतो. सो या माऊलीचा अर्थ काय आहे तुमच्या मते? आता आपण आपली संस्कृती आहे ना, आई याविषयीच आपण खूप एक हळवे असतो. आणि त्यामुळे आपण म्हणजे गोमातेला सुद्धा गोमाता म्हणतो, अगदी आपल्या देशाला सुद्धा भारत माता म्हणतो. बरोबर. किंवा काळ्या आईला सुद्धा, म्हणजे शेतीला सुद्धा आपण काळी आई म्हणतो. म्हणजे सगळीकडे जिथे जिथे आपलं भरण पोषण होतं, ज्याच्याविषयी आपल्याला खूप प्रेम आहे, त्या सगळ्या गोष्टींना आपण आई असं संबोधतो. विठ्ठू माऊली असं सुद्धा म्हणतो. हो हो हो, करेक्ट. तर तसंच ज्ञानेश्वर माऊलींना पण माऊली असं म्हणतो. तर याच्या मागचं कारण मला असं वाटतं, म्हणजे आता त्यांना सगळ्या समाजाने एवढी अवहेलना त्यांना सोसावी लागली. लोक असा प्रश्न विचारतात की एवढं होऊन त्यांनी एवढं कार्य कसं केलं समाजासाठी, विश्वासाठी. ज्ञानेश्वरी ते लिहून गेले, पसायदान मागून गेले, म्हणजे राग कसा आला नाही त्यांना. तर मला हेच वाटतं की एखादं बाळ आपल्या आईच्या चेहऱ्यावर नखं मारतं, कोरखडे उमटतात, तिला ते झोंबत नाही असं नाही, पण तिला ते लक्षातही राहत नाही, जाणवतही नाही. आणि ती त्याच्यावर तेवढंच प्रेम करत राहते आणि त्याच्यासाठीच देवाकडे मागणं मागते. मला असं वाटतं त्यांनी ते ओरखडे असेच आपलेसे केले आणि त्याच लेकरांसाठी त्यांनी देवाकडे पसायदान मागितलं, मागणं मागितलं, आणि म्हणून ती माऊली असं मला वाटतं. वा वा. पुढे जाताना ज्ञानेश्वरी ही का वाचावी, म्हणजे कारण स्ट्रेट फॉरवर्डली हा प्रश्न विचारतो, कारण आमची जी पिढी आहे आम्हाला असं वाटतं की अरे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी तर सिमिलरच थोडीफार वाटते, मग आम्ही भगवद्गीताच वाचतो ना, पण मग ज्ञानेश्वरी का म्हणून वाचावी? म्हणजे
आपल्याला एक आवडता डायलॉग आहे ना, तुम्हारे पास क्या है. तर मराठी माणसाला जर विचारलं तर अख्ख्या देशाकडे भगवद्गीता आहेच किंवा विश्वाकडे आहे असं म्हणूया, पण मराठी माणसाकडे ज्ञानेश्वरी पण आहे असं मी म्हणेन. वा. तर ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचाच विस्तार आहे. उलगडून सांगितली आहे भगवद्गीता. म्हणजे 700 श्लोक आहेत मुळात. ते 9000 ओव्यांमध्ये त्यांनी विस्तार केलेला. आणि तो विस्तार करत असताना असंख्य उदाहरणं दिलेली आहेत, दृष्टांत दिलेले आहेत. आणि ते अगदी सोप्या भाषेमध्ये की जे आजच्याही काळाला लागू होतील. म्हणजे अगदी सूर्य, चंद्र, कमळ, भुंगा, दिवा अशा गोष्टी की ज्या आजही आपल्या वापरात आहेत. बरोबर. म्हणजे एक वेळ काही गोष्टी म्हणजे लँडलाईन अशा गोष्टी आता कालबाह्य होत आहेत. बरोबर. किंवा कॅसेट, सीडी या सुद्धा कालबाह्य झाल्या की ज्या माऊलींनंतर इतक्या वर्षांनी होत्या. करेक्ट. पण त्यांनी दृष्टांतच असे दिलेत की जे आत्ताही आपल्याला कळू शकतात, उपयोगी पडू शकतात. शब्द काहीसे आता ते कालबाह्य झाले असले किंवा आपल्याला वाचायला गेलं तर अवघड वाटले तरी अर्थ म्हणा, निरूपण म्हणा अशी पुस्तकं असतात. आणि त्यातला विचार हा त्याचा गाभा आहे. त्यामुळे तो पोचणं महत्वाचं आहे. करेक्ट. त्यामुळे जरी ओव्या समजल्या नाहीत असं वाटलं तरी त्या समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यातला विचार आणि हा लहान वयातच वाचला गेला पाहिजे. म्हणजे जितकं तुमचीच पिढी काय, मला तर नेहमी वाटतं की अगदी गर्भसंस्कार ज्याला म्हणतात तिथपासून ज्ञानेश्वरीतल्या ओव्या किंवा त्यातले विचार कानावर पडायला हरकत नाही. ते संस्कार तेव्हापासून होत राहतील. आणि जेवढं ऐकलेलं असेल किंवा मनाचे श्लोक आपण पाठ करतो शाळेत, पाठांतर असेल किंवा आता ज्ञानेश्वरीतल्या सुद्धा ओम नमोजी अद्या वगैरे लता दिदींनी गायलेलं आहे, ते मला प्रार्थना होती. अच्छा. तर ते 5वी ते 10वी इतकी वर्ष ऐकून वेगळं पाठ नाही करावं लागलं. पण मग आता मी त्याच्याबद्दल जेव्हा बोलते ते शब्द माहिती असल्यामुळे जास्त जवळचे वाटतात आणि सांगताना अजून सोपं जातं. अच्छा. तर हा म्हणजे जरी वैयक्तिक मला उपयोग होत असला तरी त्यातले मुख्य जे विचार आहेत ते आजच्या काळासाठी, समाजासाठी फार महत्वाचे आहेत. अच्छा. आणि उतारवयात वाचलं आणि तेव्हा कळलं की अरे आपण ज्याच्या मागे लागत होतो, पैशाच्या नुसतं पाठीमागे लागत होतो, क्षणिक सुखाच्या मागे लागत होतो, ते नको होतं करायला असं तेव्हा कळण्यापेक्षा ते. आणि मुळात माऊलींनीच किती लहान वयात लिहिलेली ज्ञानेश्वरी. त्यामुळे ती लहान जितकं आणि अर्थात उशिरा जरी हातात आली तरी वाचायला काहीच हरकत नाही. किंवा म्हणजे जो व्हायचा तेवढा फायदा करून घ्यावा प्रत्येकाने असं नक्कीच म्हणणं आहे. वा. तर ताई, आता हे ज्ञानेश्वरी बाबतीत तुम्ही सांगताय, तर मग ज्ञानेश्वरी कोणत्या वयात वाचली पाहिजे का कधी वाचली पाहिजे असं काही आहे? नेहमी म्हणलं तसं गर्भसंस्कारापासून कानावर पडायला हरकत नाही. लहानपणी तुम्ही गोष्टी रूपातनं ते सांगू शकता. काही निवडक ओव्या त्यांना गाऊन दाखवून किंवा कानावर पडतील अशा पाठ करून घेऊ शकता, जसं ओम नमोजी अद्यासारख्या आहेत. आणि पुढे जाऊन म्हणजे आत्ता सुद्धा अनेक वक्ते असतात की ते ज्ञानेश्वरी किंवा संत साहित्य त्याचं सार काढून आपल्यापर्यंत पोहोचवतात. आणि आजचे जसे पॉडकास्ट आहेत, मी असं म्हणत नाही की हे आता संत साहित्य लोकांना नकोच आहे, कारण जसा आपला पॉडकास्ट होतोय तर म्हणजे लोकांना हे हवं आहे आणि ऐकतात सुद्धा आणि विचार सुद्धा करतात. त्यामुळे हे फक्त आपली जबाबदारी की जास्तीत जास्त तरुणाईकडे ते पोचावं. बरोबर. तर ओके. मगाशी आपण भगवद्गीतेच्या बाबतीत बोलत होतो आणि जेव्हा भगवद्गीता हा विषय येतो त्याच्यासोबत आपल्याला विचार दिसतात ते म्हणजे विवेकानंदांचे, स्वामी विवेकानंदांचे. सो त्यांचा आणि भगवद्गीतेचा पण एक तुम्ही मगाशी ऑफ द कॅमेरा एक इन्सिडेंट सांगितलं, तर तो प्लीज आम्हाला सांगा. विवेकानंदांची पण गीतेवरती खूप व्याख्यानं आहेतच. तर ते एकदा परदेशात गेलेले असताना लायब्ररीमध्ये गेले होते आणि त्यांनी ग्रंथालयात वाचनाचं त्यांना भयंकर वेळ आणि सगळे ग्रंथ पुस्तकं वगैरे पाहिलं आणि त्यांना भगवद्गीता दिसली नाही. त्यांनी तसं त्या ग्रंथपालांना विचारलं, आमची भगवद्गीता कुठे आहे? तर ते ग्रंथपाल अगदी उपहासाने म्हणा कुत्सितपणे म्हणाले, ती काय अगदी तळाशी आहे, तो गठ्ठा दिसतोय ना कोपऱ्यात, तिथे आहे. तर ते म्हटले ती अगदी योग्य जागी, तळाशी आहे म्हणजे योग्य जागी आहे, कारण सगळ्या ज्ञानाचा पाया, जगातल्या सर्व ज्ञानाचा पाया भगवद्गीताच आहे. आणि मग लगेच आपल्याला आठवतं की ज्ञानदेवे रचिला पाया. आणि कारण माऊलींनी गीताच
म्हणजे ती एवढी महत्त्वाची आहे की त्यांना गीताच आणावीशी वाटली हां. मराठीमध्ये. तर वा. एवढं त्या गीतेचं महत्त्व आहे. आणि माऊलींनी असं म्हणलं की गीता ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे वा. आणि तशी ज्ञानेश्वरी ही माऊलींची वाङ्मयीन मूर्ती आहे ओके. असं म्हणायला हरकत नाही. बर. तर गीतेविषयी माझी एक म्हणजे मला एक छोटीशी कविता आठवते, ती हो मी हो आपल्या पुढे ठेवते. हो. कृष्ण आपल्याला प्रत्येक वयात हवासा वाटतो. हम्म. तर त्याच्याबद्दलची कविता आहे. लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा, खट्याळ आणि खोडकर गोकुळातल्या गोपाळासारखा. हम्म. लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा, खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा. तारुण्याच्या उंबरठ्यावर वाटलं जीव ओवाळून टाकावा त्या मुरलीधरावर, मनमोहनावर, हम्म. अगदी त्या राधेसारखा. वा. नुकतीच आई झाले तेव्हा बाळलीला बघताना पदोपदी म्हणायचं. नुकतीच आई झाले तेव्हा बाळलीला बघताना पदोपदी मन म्हणायचं, अगदी असाच असणार ना बाळकृष्ण. आणि आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. पडत राहतात अनेक प्रश्न, पण हाती येते गीता आणि देतो उत्तर पार्थसारथी कृष्ण. वा. म्हणजे माऊलींनी जे म्हणलं की वाङ्मयीन मूर्तीच आहे, हो. तर कृष्णच उत्तरं देतो आपल्याला गीतेच्या माध्यमातून. खरंय. आणि आत्ता जे जग आपण बघतोय, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत, तर त्याच्यावरून असंच वाटतंय की आपण अर्जुन आहोत आणि आपल्याला खरंच कृष्णाची खूप गरज आहे आणि अगदी. ह्या उपदेशांची खूप गरज आहे. तर ताई, थँक्यू सो मच. एवढी सुंदर कविता तुम्ही सादर केली. तर आपला जो मगाचा विषय चालू होता ज्ञानेश्वरी आणि संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत, तर एक लहानपणापासून सगळ्यांना माहिती असं ते म्हणजे मुक्ताबाई आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा प्रसंग. तर त्याविषयी किंवा त्यांचं संत ज्ञानेश्वरांचं आणि त्यांच्या भावंडांसोबतचं एक रिलेशन म्हणा, नातं म्हणा, हे कसं होतं हे प्लीज आम्हाला सांगा. आणि त्याविषयी काही कविता आहे का? हां, त्या भावंडांचं नातं आणि त्या नावांचं पण एक नातं आहे. हां. म्हणजे वाचलंही असेल, मला ते वाचनात आलं आणि खूप आवडलं म्हणून मी शेअर करते. की मनाने निवृत्त झाल्यावर किंवा मनाची निवृत्ती झाल्यावर ज्ञानाच्या सोपानावरून मुक्तीपर्यंत पोचता येतं, असं ते सुंदर वाक्य वाचनात आलं. म्हणजे त्या मध्येच नावांमध्ये सुद्धा इतकी सुंदर गुंफण आहे आणि सगळी नावं सुद्धा अगदी तेजपुंज आहेत. तर ही लहान वयात पोरकी झालेली मुलं, दारिद्र्य आहे, पण त्यांनी म्हणजे घरात अंधार आहे पण त्यांनी विश्वाला प्रकाश दाखवला आहे असं म्हणता येईल. आणि मुक्ताबाई तर सगळ्यात धाकटी आहे. म्हणजे बहिणाबाई चौधरी यांनी तिच्याबद्दल असं म्हणलंय, माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियानं तिला मानला रे गुरु. म्हणजे एकीकडे तिचं वयानं असलेलं बालपण आणि अधिकारानं असलेलं थोरपण हे एकाच वेळेला आपल्याला बहिणाबाई सांगतात. तर ताटीच्या अभंगांचा प्रसंग आपल्याला साधारण माहिती असेल चरित्रातला, की माऊली भिक्षा मागायला जायचे आणि भिक्षा तर नाहीच मिळाली. एके दिवशी अगदी शेणगोळे वगैरे असं त्यांच्या झोळीत पडलं आणि फारच त्यांच्या मनाला ते लागलं. म्हणजे संत असले तरी कोवळं वय होतं, कुठेतरी क्षणभरासाठी का होईना ते विमनस्क झाले आणि त्या अवस्थेत घरी आले. ताटी म्हणजे झोपडीचं दार लावून घेतलं आणि स्वतःला कोंडून घेतलं आणि मग दादा दार उघड, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं माऊलींना मुक्ताबाई म्हणते. आणि हे फक्त एखादी लहान मुलगी आपल्या दादाला हाक मारते असंच नाही येते, तर तिने सुद्धा त्यामध्ये सुद्धा विश्वाचा विचार केलेला आहे की तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्हालाही तरायचे आणि का तरायचे तर विश्वासाठी तरायचे. तर विश्वाचा विचार म्हणजे चिंता करतो विश्वाची, असं समर्थ रामदास म्हणले होते. संत मंडळी असे आहेत की स्वतःचा कधीच विचार करत नाही, ते जगाचा विश्वाचा विचार करतात, त्याचं कल्याण बघतात. तर हे तिच्याही शब्दांमध्ये. आणि ती कविता मी आपल्या पुढे ठेवते, त्या प्रसंगावरची कविता आहे. लढीवाळ मुक्ताबाई जरी बहीण धाकली. लढीवाळ मुक्ताबाई जसं नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे असं असतं नाममुद्रा, तशी नाममुद्रा आहे लढीवाळ मुक्ताबाई. ती ताटीच्या अभंगात त्यांनी एकदाच वापरली. लढीवाळ मुक्ताबाई जरी बहीण धाकली, वेळ ओळखून होई माऊलींची ती माऊली.
म्हणजे आपण माऊलींना माऊली, ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणतो, पण तो क्षण असा होता की ती त्यांची माऊली झालेली आहे. वा, खरंय. ज्ञानी याच्या मुखावरी जसे फिकटले तेज, ज्ञानी याच्या मुखावरी जसे फिकटले तेज, पाहताच प्रकटले तिच्या वाणीतून ओजा. ती एवढी लहान होती, पोरकी होती, गरिबी होती, कष्ट होते, पण ती कधीच कोमेजली नाही. ती कायम विजेसारखी तळपत असायची. काळावर कोरलेला असा अजोड प्रसंग, काळावर कोरलेला असा अजोड प्रसंग, विश्वासाठी गायली ती 12 ताटीचे अभंग. म्हणजे त्यांच्यासाठी नाही तर विश्वासाठी. संजीवनी लाभताच ज्ञानदेवे रचिला पाया. माऊलींच्या मनाला संजीवनी मिळाली या शब्दातून. संजीवनी लाभताच ज्ञानदेवे रचिला पाया, धन्यतेला कारण ती आदिशक्ती मूळ माया, धन्यतेला कारण ती आदिशक्ती मूळ माया. जनाबाई आणि नामदेव यांनी आदिशक्ती आणि मूळ माया असा उल्लेख मुक्ताबाईंचा केलाय, म्हणून मी ते शब्द वापरले. वा, काय सुंदर तुम्ही कविता सादर करताय आणि आय एम शुअर प्रेक्षकांना हे आवडतंय. आणि एक लोकांसाठी म्हणून आम्ही काय करू, तुम्ही ह्या कविता ज्या सादर करताय त्याच्या एक वेगळ्या आम्ही क्लिप्स शेअर करू. नक्की. सो लोकांना फक्त ह्याचा सुद्धा आस्वाद घेता येईल अशा पद्धतीने. आता तुम्ही भावंडांविषयी तर सांगितलं, पण आम्हाला संत ज्ञानेश्वरांविषयीच्या म्हणजे त्यांची थोरवी सुद्धा प्लीज सांगा. नक्कीच. माऊलींनी म्हणजे आपण आता 750वी जयंती त्यांची साजरी करतो. म्हणजे त्याच्यातच केवढा मोठा अर्थ आहे. खरं. आणि त्या 750 वर्षांपैकी त्यांचं आयुष्य केवळ 21 वर्ष होतं. असा जर विचार केला तर आपण थक्क होतो. म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली 16व्या वर्षी. आपण 16व्या वर्षी काय करत असतो की आता मला कुठल्या साईडला जायचं आहे, खरं, सायन्स, आर्ट्स या मार्गाला असतो. आणि पुढे जाऊन ग्रॅज्युएट झालो की मग आता मी इंटरव्ह्यू देतो आहे, जॉब मिळत नाही आहे, मग बिझनेस करू का, काय करू का, डिप्लोमा करू का, अजून काही करू, या संभ्रमात असतो. त्यावेळेला संपूर्ण विश्वाला दिशा देऊन हा बापा ज्ञानेश्वर समाधिस्थ झालेला आहे. 21 वर्षांचं आयुष्य आहे. तर आणि ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने अमृतानुभव आहे, हरिपाठ आहे, चांगदेव 65, हे सगळं त्यांचं वाङ्मय म्हणजे सुवर्णाक्षरच आहे. आणि त्याचं तेज एवढं आहे की त्याच्यात आपण आजही नाहून निघतोय, आजही आपल्याला ते ऐकावं असं वाटतंय, त्याच्याविषयी बोलावं असं वाटतंय. यातच त्यांची थोरवी आहे. आणि नामदेवांनी म्हटलेलं आहे की एकतरी ओवी अनुभवावी. मी जसं म्हणलं की 9000 ओव्या आहेत, त्यातली एक ओवी आणि आयुष्यभरात अनुभवायचे. ते 9000 आपल्यामध्ये झिरपण्यासाठी किती जन्म घ्यावे. तर एवढा मोठा तो ग्रंथ आहे. आणि अनुभवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ती वाचणं, ऐकणं, कळणं इथपर्यंत पण होऊ शकतं, बरोबर, पण अनुभवणं, जसं आपण म्हणतो की साखर गोड आहे, आणि असं नुसतं म्हणणं आणि खाऊन पाहणं ते अनुभवणं, तर तशीच ही गोडी अनुभवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. मग तुम्हाला अजून या व्यतिरिक्त सुद्धा ज्ञानेश्वरीचे काय काय वैशिष्ट्य वाटतात? मी म्हटलं तसं 700 श्लोकांचं 9000 ओव्या झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी सोपे सोपे दृष्टांत दिले. सूर्य, चंद्र, मेघ, दिवा अशासारखे. एखादी तुम्हाला उदाहरण म्हणून ओवी सांगायला आवडेल. अगदी. म्हणजे ही ओवी सांगण्यापूर्वी मला असं म्हणावंसं वाटतं की कुठेतरी असा मेसेज वाचला होता व्हॉट्सअपवरनंच की शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन, अष्टकोन सगळं शिकवतात, पण दृष्टिकोन शिकवत नाही. वा. पण हा दृष्टिकोन आपल्याला ज्ञानेश्वरीतनं मिळतो आणि अर्थात भगवद्गीता आणि बाकी संत साहित्यातनं मिळत असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरी आपलीशी करणं महत्वाचं आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे ही पुढची एक ओवी. जैशी पूर्व दिशेचा रावळी, उदयाची सूर्य दिवाळी, की येरी ही दिशा तिथेची काळी, काळीमा नाही. तर या ओवीमध्ये काय सांगितलंय, तर पूर्व दिशेला सूर्य उगवतो. मी जसं म्हणलं की रोजच्या आयुष्यातली कायम घडणारी घटना आहे की अजून 1000 वर्षांनी पण सूर्य पूर्वेलाच उगवणार आहे. तर सूर्य पूर्वेला उगवला तरी बाकीच्या दिशा त्या अंधारात राहत नाही, म्हणजे प्रकाश हा 10 दिशांना पसरतो. बरोबर. आणि हे उदाहरण त्यांनी कशासाठी दिलंय, तर आपल्या मनामध्ये एकदा ज्ञानाचा उदय झाला की अज्ञान राहत नाही, हे त्यांना सांगायचं आहे. तर आता इथे त्यांची सौंदर्य दृष्टी पण पाहण्यासारखी आहे
की ते म्हणतायत काय की पूर्व दिशेला जो राजवाडा आहे हां. तिथे दिवाळी झालेली आहे सूर्याची. बर. आता एक तर राजवाडा म्हणणं म्हणजे केवढी भव्य कल्पना आहे. स्वतः राहत आहेत झोपडीमध्ये खरं पाहिलं तर. पण अशी कल्पना सुचायला कल्पनेची भरारी पण पाहिजे आणि हृदयही विशाल पाहिजे. मी का म्हणते कारण आपण साध्या सोप्या गोष्टी ज्या रोज आपल्याकडे असतात त्याचं आपल्याला एवढं मोल वाटत नाही. आपण त्याची व्हॅल्यू करत नाही आजच्या भाषेत म्हणायचं तर. खरं. पण आपण ग्रेटफुल असलं पाहिजे. हे आपल्याला माऊली कुठेतरी सांगतायत की साधा सूर्योदय तो रोजच होतो. आपण म्हणतो रोज काय तेच तेच, पण एक दिवस उगवलाच नाही तर काय कराल. त्यामुळे असा विचार केला तर ती खरोखर दिवाळी आहे. आपल्या दृष्टीने दिवाळी म्हणजे काय, नवीन कपडे खरेदी, खाणं पिणं फिरणं, आणि ती वर्षातनं एकदाच असते. पण रोज दिवाळी होत असते आणि चराचरामध्ये ते प्रकाशाचं सोनं विखुरलेलं असतं ही जाणीव आपल्याला माऊली करून देतात. हा एक भाग झाला. आणि त्याच्यामध्ये जे म्हटलंय की ज्ञान त्याचा उगम झाला की अज्ञान नष्ट होतं. आता इथे एक प्रश्न असा पडू शकतो की असं कसं. आपण म्हणतो की आयुष्यभर माणूस विद्यार्थी असतो, शिक्षण पूर्ण होत नाही. पण शिक्षण आणि ज्ञान याच्यामध्ये इथे फरक आहे. म्हणजे संत जेव्हा ज्ञान हा शब्द वापरतात तेव्हा त्यात फरक असतो. जसं आपण म्हणतो की पृथ्वी गोल आहे ही माहिती झाली. एखादा गायक खूप ताकदीचा असेल तर ती त्याची कला आहे. किंवा AI मध्ये तुम्ही काही कराल तर ते तुमचं स्किल झालं, कौशल्य झालं. पण इथे ज्ञान हा शब्द वापरला. आपण म्हणतो की त्याला संगीतातलं खूप ज्ञान आहे किंवा कॉम्प्युटरचं खूप ज्ञान आहे. हरकत नाही हा शब्द वापरायला. पण जेव्हा संत वापरतात तेव्हा ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान असा होतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे. किंवा तुमचं नावच आहे सोहम, की तो मी आहे. ही जाणीव होणं म्हणजे अनुभवणं. हे सांगणं म्हणजे किंवा ऐकणं म्हणजे ज्ञान होणं. तर ते खरोखर अनुभवणं म्हणजे ज्ञान होणं. आणि ते एकदा झालं की म्हणजे जसं खोलीमध्ये दिवा लागला की वेगळा अंधार बाजूला करावा लागत नाही. दिवा लागला म्हणजेच अंधार गेला. प्रकाशाला म्हणजे अंधार नाहीसा झाला. तसंच ज्ञान झालं म्हणजे अज्ञान गेलं असं त्याबद्दल सांगता येईल. आणि इथे सुद्धा ज्ञानाचं लक्षण म्हणजे आता हे मी कशावरनं म्हणते ते पण सांगते की दासबोधामधली एक ओवी मला आठवते. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण ह्या नाव ज्ञान. म्हणजे मी कोण आहे हे ज्याला कळलं त्या ज्ञानी आहे. म्हणजे मी तो आहे. तर म्हणजे तुमचं नाव जरी सगळ्यांना कळलं, ज्यांना कळेल ते ज्ञानी असं म्हणायला हरकत. तर आणि ज्ञानेश्वरीत याच्याबरोबर उलट सांगितलं की अज्ञान म्हणजे काय, की आपला आपण पया विसर जो का धनंजया तेची रूप इया अज्ञानासी. म्हणजे जो स्वतःला विसरतो म्हणजे आपण कोण आहोत हे ज्याला कळत नाही तो अज्ञानी आहे. असा ज्ञान आणि अज्ञानाचा अर्थ थोडक्यात सांगता येईल. वा. तर ताई मला थोडंसं ऑफ द टॉपिक तुम्हाला विचारावंसं वाटेल कारण की तुम्ही एवढं सुंदर सादर करताय कविता त्या ह्याने आणि लोकांनाही ते बघायला आवडतं आहे. तर अशा कुठले जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला तुम्ही निवेदन केलेलं आहे गीत रामायण म्हणा किंवा तुम्ही अशा दिग्गजांसोबत काम पण केलं असणार आहे. त्या दिग्गजांविषयी तुम्ही कधी काही लिहिलं आहे का किंवा कविता केल्या आहेत का त्या प्लीज आमच्यासमोर सादर करा. पु ल आपल्या सगळ्यांचे आवडते कलावंत आहेत. बहुरंगी बहुडंगी. आणि असं म्हणल्यावरच मला जे सुचलं ते आपल्या पुढे सादर करते. बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे. बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे पु ल तुम्हा सारिखे व्यक्तित्व नाही दुसरे. महाराष्ट्रातील रसिक मनाचे जसे तुम्ही लाडके. महाराष्ट्रातील रसिक मनाचे जसे तुम्ही लाडके झाले नाही होणार नाही कुणी तुम्हा सारखे. लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही. लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही. लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही. संवादिनीच्या सुरात आजही हरवतो आम्ही. संवादिनीच्या सुरात आजही हरवतो आम्ही. मनावरती कोरली तुमची नाटके कित्येक. मनावरती कोरली तुमची नाटके कित्येक. रसिक मनाला भावला तुमचा पैलू प्रत्येक. आढळपदी विराजमान हे बहुरंगी पु ल. आढळपदी विराजमान हे बहुरंगी पु ल. तुमच्या स्मृतीला अर्पण आज स्वर शब्दांची फुलं
तुमच्या स्मृतीला अर्पण आज स्वरशब्दांची फुलं. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून अशा पुलांनंतर अजून आम्हाला ऐकायला आवडेल. एक अशोक पत्की यांच्यावरची कविता आहे. बरं. त्यांची अनेक मालिकांची शीर्षक गीतं आपल्याला माहिती आहेत, हो. जिंगल्स माहिती आहेत करेक्ट. आणि भावगीतंही अर्थातच आहेत. तर ते सगळं गुंफून मी एक कविता केली. केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर, केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर, राधा धारा नाचत आल्या ऐकता मग सप्तसूर, राधा धारा नाचत आल्या ऐकता मग सप्तसूर. म्हणजे धाराचं पण त्यांनी जिंगल केली हो होती. हो. डोके दुखता झेंडू बामचा झाला जरी उतारा, वा. डोके दुखता झेंडू बामचा झाला जरी उतारा, जिंगल त्याची येता कानी मेले सुर मेरा तुम्हारा, जिंगल त्याची येता कानी मेले सुर मेरा तुम्हारा, तुला पाहता होऊन जाते वादळाची सुरेल वाट, तुला पाहता होऊन जाते वादळाची सुरेल वाट, अवघाची संसार मांडतो भातुकलीचा ऐसा थाट, सरीवर सरी येता जणू बरसे आभाळ माया, सरीवर सरी येता जणू बरसे आभाळ माया, म्हणे सोनियाचा उंबरा या सुखांनो या या, सुमधुर गीतांसवे डोलती राजा आणि कराणी, सुमधुर गीतांसवे डोलती राजा आणि कराणी, सुरेला आहे नव्हे अधुरी, सुरेला आहे नव्हे अधुरी सुफळ संपूर्ण कहाणी, अंकुरले बीज होता आनंदाचे झाड वृक्ष, अंकुरले बीज होता आनंदाचे झाड वृक्ष, सावलीत विसावलेला रसिक तो देई साक्ष, सावलीत विसावलेला रसिक तो देई साक्ष. वा, क्या बात आहे. मी प्रेक्षकांना विनंती करेन की प्लीज पत्की काकांपर्यंत ही कविता तुम्ही पोचवा. आम्ही याचं रील नक्कीच शेअर करू आणि तुम्हालाही कशी वाटली ते सुद्धा सांगा. ताई, आता ह्या 2 दिग्गजांवर तुम्ही कविता केली म्हटल्यावर अर्थातच लता दीदींवर पण तुमची एखादी कविता असणारच. ती आम्हाला प्लीज ऐका. प्रेक्षकांनो, आपला मेन विषय आहे मला माहिती आहे, पण ताई एवढं सुंदर सादर करतात त्यामुळे आपण एक शेवटची कविता घेऊ आणि मग आपण परत आपल्या मूळ विषयाकडे येऊ. तर आणि अशोक पत्की सरांची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभलं होतं आकाशवाणीवर. आणि फार म्हणजे जेवढं त्यांचं काम मोठं आहे तेवढे ते साधे आहेत आणि खूप छान अनुभव होता. आणि ही कविता पण त्यांच्यापर्यंत माझ्या भाग्याने पोचली. वा वा वा. आणि त्यांची दादही मिळाली. वा. रात्री माझ्या स्वप्नी आले भगवान कृष्ण मुरारी, रात्री माझ्या स्वप्नी आले भगवान कृष्ण मुरारी, चरणा धरुनी विचारले मी सांगा हे गिरीधारी, दिला होता शब्द तुम्ही तारेनं मीच येऊनी, दिला होता शब्द तुम्ही तारेनं मीच येऊनी, या युगी अवतरला नाहीत वचना त्या विसरूनी, म्हणाले ना वचन मोडले, म्हणाले ना वचन मोडले, ना पीडितांना मी विसरी, वत्सा माझ्या बदली धाडली माझी मधुर मधुर बासरी, वा. ती पावरी तान घेतसे गुंफुनी सुरते सात, ती पावरी तान घेतसे गुंफुनी सुरते सात, हरण करी दुःखाचे आणि प्रेमरस बरसात, कानी येता मधुर बोलते जो तो होई धुंद, कानी येता मधुर बोलते जो तो होई धुंद, भारत नव्हे जगताला साऱ्या लागे तिचाच छंद, विचारता मी देवा आहे कुठे ती सांगा तिचे गाव, विचारता मी देवा आहे कुठे ती सांगा तिचे गाव, हसुनी वदले वत्स ऐक, हसुनी वदले वत्स ऐक, भारत रत्नलता हेच तिचे रे नाव, भारत रत्नलता हेच तिचे रे नाव. वा, क्या बात आहे. आणि याच्यावर मला बहुतेक मी पुलांचंच ऐकलं होतं की काय की जगात असा एक दिवस जात नाही जिथे दीदींचा स्वर कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी हा कायम ऐकू येतो. खरंय, खरंय. तर ताई, एवढ्या सुंदर तुम्ही कविता सादर केल्यात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता आपण परत आपल्या मेन विषयाकडे येऊया, ज्ञानेश्वरी विषयी. तर ज्ञानेश्वरी मधून काय काय आपण दैनंदिन आयुष्यात गोष्टी घेण्यासारख्या आहेत किंवा ज्या आपण फॉलो करू शकतो, सो ते आम्हाला प्लीज सांगा. दैनंदिन आयुष्यात म्हणजे जो मगाचा आधी विषय होता त्याच्याबद्दलच थोडं ज्ञान आणि अज्ञानाविषयी आपण माहिती घेतली होती.
तर हे ज्ञान म्हणजे नक्की काय? आपण तुमच्या नावाविषयी पण म्हटलं की सोहम, तर तोच मी आहे. तर हे जे तत्व आहे ते चराचरात आहे असं सांगणारी माऊलींची ओवी आहे. त्या हे जरी लक्षात घेतलं तरी आपली दृष्टी बदलते. बरोबर. की तो आणि मी वेगळा नाही असं जर एकदा मनात आणलं, तो म्हणजे कोणीही व्यक्ती. तर असं मनात असेल तर आपल्यातले हेवे दावे, मत्सर या गोष्टी नक्की कमी होऊ शकतात. बरोबर. किंवा स्पर्धेची भावना नकारात्मक अर्थाने असेल तर ती पण कमी होऊ शकते असं कुठेतरी वाटलं. बर. तर एक ओवी अशी आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी म्हणजे आपण जे नाव धारण करतो किंवा मी ही पदवी मिळवली आहे. म्हणजे वपू म्हणतात की कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं. अच्छा. तर तसं आहे. तर ती उपाधी, या वेगवेगळ्या उपाधी, जितकी लोक आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्या सगळ्यांना जोडणारं एक सूत्र आहे, ते म्हणजे ब्रह्म आहे. ईशावास्यम इदम सर्वम. आणि फक्त माणसं असंच नाही, संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टी. बर. तर हे तर आता सगळ्यांना ऐकून तर माहितीच आहे. आणि म्हणतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ते ब्रह्म जे तत्व आहे तेच खरं आहे आणि बाकी सगळी जी सृष्टी डोळ्यांना दिसते ती मिथ्या आहे, ती माया आहे. बरोबर. तर नामदेवांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, म्हणजे तो ज्ञानदेव मुक्ताबाई यांच्याशी जोडलेला आहे म्हटलं तर. बर. त्यामुळे तो आठवतो आणि तो याच्याशी संबंधित आहे म्हणून सांगावा असं वाटतं. तर नामदेवांचं सिद्धपेठावर आगमन झालेलं आहे आणि नामदेव खरं पाहता या सगळ्यांपेक्षा वयानं मोठे आहेत. बर. आणि त्यामुळे तो काळही आणि हे सगळे संत असल्यामुळे अर्थातच त्यांना बघताच निवृत्तीनाथ उठले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला, आदरपूर्वक नमस्कार केला. आणि स्वाभाविकपणे मग ज्ञानदेव, सोपानदेव यांनी सुद्धा नमस्कार केला. आणि आता मुक्ताबाई नमस्कार करेल पण ती हालेना आणि ती म्हणाली की अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. म्हणजे नामदेवांना कुठेतरी अहंकार झाला होता आणि हे तिला जाणवलं आणि तो दूर व्हायला हवा हेही कळलं. कदाचित त्याच्यामध्ये परत पुन्हा विश्वासाच विचार आहे. नाहीतर आपल्यासारखे लोक काय, आपल्याला काय करायचं आहे इथेच आपण थांबतो. पण नामदेवांमध्ये ती क्षमता आहे की पुढे त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. नामदेव गाथाच नाही तर आपला भागवत धर्माचा ध्वज, भगवा ध्वज हा पंजाबपर्यंत नेला. एवढं मोठं कार्य आहे त्यांचं. आणि ते का घडलं तर कुठेतरी तो अहंकार गळून पडला. त्यासाठी मुक्ताबाई कुठेतरी कारणीभूत झाली. आणि ती असं म्हणाली की यांचा अहंकार असल्यामुळे मी काही त्यांच्या पुढे नतमस्तक होणार नाही असं ठणकावून सांगितले. बर. तर तिथे पुन्हा तिची भूमिका स्पष्ट होते. आणि मग काही झालं तरी ती लहान होती. मग गोरोबा काकांना बोलवलं आणि मग गोरोबा काकांनी सांगितलं की नाम्याचं मडकं कच्चं आहे. नामदेवांना असा अहंकार होता की मी सतत विठ्ठलाच्या सानिध्यात असतो. बर. मी नाचू लागलो की तो नाचायला लागतो, मी बोलायला लागलो की तो डोलायला लागतो. बर. तर म्हणजे माझ्यासारखा भक्त मीच आहे, मीच सर्वश्रेष्ठ भक्त आहे, अशा प्रकारचा अहंकार कुठेतरी नामदेवांना झाला आहे. आणि यांनी असा निर्वाळा आणि गोरोबा काका आले, त्यांनी निकाल दिलाय की नामदेवांचं मडकं कच्चं आहे. आणि मग ते विठ्ठलाकडे गेलेत नामदेव, त्यांचे पाय धरले. विठ्ठल म्हणाले, स्वतः पांडुरंग म्हणाले की तुम्ही आता गुरुला शरण जाणं आवश्यक आहे. गुरु कोण तर विसोबा खेचर. आणि मग त्यांच्या भेटीसाठी नामदेव निघाले शिदोरी घेऊन. थोडंसं चालणं झाल्यानंतर, म्हणजे बऱ्याच वेळानंतर जेव्हा भूक लागली, त्यांनी शिदोरी सोडली आणि एक कुत्रं आलं. तर तोपर्यंत त्यांना काही ज्ञान झालेलं नव्हतं, फक्त भक्ती होती विठ्ठलाप्रती आणि आपणच भक्त आहोत. तर त्या कुत्र्याला एक वेगळा जीव समजून त्यांनी हाडतूड केलं, स्वतः खाल्लं आणि ते पुढे निघाले. बर. मग मंदिरात आले. मंदिर एक दिसलं महादेवाचं, तिथे गाभाऱ्यात गेले, दर्शन घ्यायचंय. आणि दिसलं काय तर ज्याच्या पायावर आपण मस्तक ठेवायचं त्याच्या मस्तकावर पाय ठेवून कोणीतरी पडलंय. तर ते एक वयस्कर वयोवृद्ध आजोबा आहेत. आणि खरं म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेलेली, चीड आलेली आहे की असं कसं. पण वय पाहून त्यांनी विचारलं की अहो असं काय पडलाय तुम्ही, पाय बाजूला करा. तर ते आजोबा म्हणाले की अरे बाळा, मला का कळत नाही, तर मी घसरून पडलोय. तर तूच असं कर की जिथे देव नाही तिथे माझा पाय ठेव.
बर. मग देव नाही तिथे पाय ठेव असं म्हटल्यानंतर सुद्धा डोळे नाही उघडलेत. हा. त्यांनी उचलले आणि जिथे पिंड नाही तिथे पाय ठेवायला गेले, कारण देव फक्त पिंडीत आहे, देव फक्त विठ्ठलाच्या मूर्तीत आहे, एवढीच त्यांची कल्पना. आणि मग त्यांनी जिथे पाय ठेवले तिथे पिंड प्रकट झाली. बर. म्हणजे जिथे पाय ठेवावे तिथे पिंड प्रकट व्हायची. हा. आणि मग त्यांना लक्षात आलं की देव नाही अशी जागाच नाही, ईशावास्यम इदम सर्वम. मग तो अनुभव त्यांनी घेतला गुरुकृपेमुळे. आणि जेव्हा ते परतीच्या वाटेवर आले, जिथे आधीही बसले होते त्याच झाडाखाली त्यांनी शिदोरी सोडली, पुन्हा तेच पुत्र आलं, पण आता त्यांनी स्वतःहून भाकरी दिली. आणि ते जायला लागलं तर म्हणाले थांब थांब तू पण घेऊन जा. म्हणजे दृष्टी बदलली होती गुरुंनी. तर हा तो नामदेवांचा विलक्षण प्रसंग. आणि नामयाची दासी जनाबाई या नामदेवांच्याच घरी राहायच्या, काबाड कष्ट करायच्या. आणि त्यांनी सुद्धा याच विषयावर असं सांगितलंय अगदी सोप्या शब्दामध्ये, देव खाते देव पिते देवावरी मी निजते. चराचरात आहे म्हणजे काय, अगदी सोप्या शब्दात सांगितलंय की आपण जे अन्न घेतो आपण पूर्ण ब्रह्मच म्हणतो, त्या कणाकणात तो आहे, पाण्याच्या थेंबात थेंबात आहे. मी जिथे निसते त्या जमिनीवर चटईवर कणाकणात तोच आहे. नंतर देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते. पैसे देतो सामान घेतो आणि हा व्यवहार ज्या दुकानदाराशी होतो या सगळ्यामध्ये तो परमेश्वर आहे. अशी अधिक किती मोठी कराल. म्हणून म्हणलंय देव येथे देव तेथे देवाविण नाही रे. तो इथेही आहे तिथेही आहे, सर्वत्र आहे, तो नाही अशी जागाच नाही. विवेकानंदांचा पण याविषयीचाच प्रसंग आहे की तो सगळीकडे आहे. कसं म्हणजे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही भावना जर आपली असेल ना, तर मला वाटतं CCTVची गरजच पडणार नाही. म्हणजे CCTV यासाठीच असतो की वाईट कृत्य ही घडणार हे गृहीत धरून. आणि CCTVच काय म्हणजे कुंपण म्हणा, वॉचमन म्हणा, या गोष्टी का लागतात, कारण वाईट वृत्ती आहे जगात म्हणून. बहिणाबाईंनी पण म्हटलं की कड्या कुलप निर्माण का झाली, कारण माणसाची नियत बदलली. अगदी बरोबर. त्यामुळे पण तो मला सतत पाहतोय, मी असेन तिथे पाहतोय, तो आत्ता आहे इथे आहे, हे जर आपल्या मनात असेल तर आत्ता आणि इथे याच्यावरनं तो विवेकानंदांचा प्रसंग सांगते. तर विवेकानंदांचं व्याख्यान होतं आणि प्रचंड गर्दी अर्थात झालेली होती. आणि त्यांचं आगमन झालं आणि तिथे एक फळा होता. फळ्यावरती लिहिलं होतं गॉड इज नो व्हेअर. कोणीतरी खोडसाळपणेच लिहिलं असणार, कारण विवेकानंद बोलणार आहेत म्हटल्यावर मुद्दाम लिहिलेलं असणार. मग आता हे ह्याच्यावरच बोलतील असं वाटलं, पण काही वेळेला आपण कृतीतनं उत्तर द्यावं तसं त्यांनी दिलं. त्यांनी काय केलं, व्हेअरमधला फक्त W पुसला आणि नो शेजारी लिहिला. गॉड इज नाऊ हिअर. देव आत्ता आहे इथे आहे ही जाणीव आपण कायम ठेवली तर आपली कर्म त्याच्यामध्ये खूप फरक पडत जाईल असं वाटतं. खरंय. तर किंवा हेच 2 ओळीत फक्त एका कवीनं सांगितलंय की भूजल तेज समीरख रविशशी काष्ठाधिक यसे भरला. म्हणजे भू म्हणजे जमीन, जल पाणी, तेज म्हणजे सूर्य किंवा अग्नी, समीर म्हणजे वायू आणि ख म्हणजे आकाश, काष्ठाधिकी म्हणजे जळस्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. बरोबर. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगोळे उरला. सगळं काही व्यापून तो दशांगोळे उरलेलाच आहे. म्हणजे उपनिषदांनी पण नेती नेती अशा शब्दात त्या परमात्म्याचं वर्णन केलंय. तो असाही नाही आहे असाही नाही, पण ते आपल्या सगळ्यांमध्ये. आणि आज आपण जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो किंवा टेलिपॅथी, त्याच्यावरही आपले पॉडकास्ट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी एनर्जी आहे. हे जे म्हणतो तेच इथे सांगितलंय की सगळ्यांमध्ये तेच चैतन्य आहे. निर्जीव वस्तू असू दे किंवा माऊलींनी भिंत चालवली त्याच्यामध्ये त्यांचं योगिक सामर्थ्य आहे. खरंय. तर तेच कुठेतरी तत्व असल्यामुळे आणि ते त्यांना तेव्हापासून त्याचं ज्ञान असल्यामुळे हे सगळं घडू शकलं. वा. तर ताई, आता आपण तुम्ही एवढं सुंदर सांगताय, प्रसंग सगळे डोळ्यासमोर येत आहेत, तर याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मायाविषयी काही गोष्टी सांगितल्यात का? मोहमाया किंवा नुसती माया? हां, तर आत्ता आपण ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं आपण म्हणतो. आणि जग ही म्हणजे जी दिसते ती माया. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या वस्तू या वेगवेगळ्या नसून एकच आहे, पण आपण ते खरं मानून चालतो. जसं आपल्याला स्वप्नामध्ये ते स्वप्न न वाटतं ते खरंच वाटत असतं.
तसंच जोपर्यंत आपण अज्ञानात आहोत तोपर्यंत, जोवर ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला आहे तेच सत्य वाटतं, तीच माया आहे असं म्हणतात. बर. तर माऊली असं म्हणतात, एक ओवी आठवते की उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आता ही ओवी मला का सांगावीशी वाटली, कारण जो आत्मा आहे, परमात्मा आहे किंवा ब्रह्म आहे, ते कधीच नाश पावत नाही, ते अविनाशी आहे. मग त्याच्या उलट आहे ती माया आहे, आणि ती आपल्याला प्रकट झाल्यासारखी वाटते. म्हणजे एखाद्याचा जन्म होतो, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू ठरलेला आहे. बर. उपजे ते नाशे, मग ते अगदी तुम्ही आम्ही असू किंवा अगदी संत मंडळी असतील किंवा रामकृष्ण सुद्धा, श्रीरामचंद्र किंवा श्रीकृष्ण, त्यांचेही अवतार संपले. त्यामुळे जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे. आणि हे आपल्याला निसर्गात पण दिसतं की पालवी फुटते, पानगळ होते, पण पुन्हा पालवी फुटते. प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो. रात्र झाली की पुन्हा दिवस, म्हणजे पुन्हा सूर्योदय होतो. भरती ओहोटीचं चक्र आहे किंवा चंद्राचं म्हणजे पौर्णिमा अमावस्या हे घडत राहतं. आणि असं करता करता कधीतरी आपण म्हणतो जगबुडी पण होणार आहे, आणि जसं मृत्यू होतं तसा पुनर्जन्म पण होतो. पाडगावकरांची एक ओळ आहे की मृत्यू म्हणजे जीवनाचा एक तुकडा. म्हणजे जीवन संपलेलं नाहीये, तो एक स्वल्पविराम आहे कदाचित. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कवी याच्यावर विचार करत असतात की उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ, काटे फिरत राहतात दिवस रात्रीचे. तर ही सगळी माया आहे. पण माया जरी असली तरी आपल्याला माया आहे म्हणून सगळं सोडून देऊन चालत नाही. खरं. आता आपण प्रत्येकाची कागदपत्र असतात, आधार कार्ड असतात, ते सगळे व्यवहार तर चालूच ठेवावे लागतात. आणि ते जर असेल तर आपल्याला कर्मही केलीच पाहिजेत. बरोबर. आणि कर्म म्हणजे आपलं स्वतःचं नेमून दिलेलं कर्म, त्याला स्वधर्म असा शब्द आहे. करेक्ट. आता धर्म म्हणजे आपण रिलिजन म्हणून हिंदू वगैरे असं म्हणून घेतो, पण धर्म म्हणजे कर्तव्य अशा अर्थाने आपण घेत असतो या ज्ञानेश्वरी किंवा संत साहित्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे स्वधर्म म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला विश्व स्वधर्म सूर्य पाहो हेच आठवतं. तर प्रत्येकाला म्हणजे आपलं गोल काय आहे म्हटलं ना, आजच्या काळात ज्ञानेश्वरी कशी उपयुक्त आहे तर ते कळलं पाहिजे. आणि ते कळलं तर प्रत्येकाचं आयुष्य उजळून निघणार आहे. आणि स्वधर्म फार महत्वाचा आहे, कारण परधर्म हा भयावह आहे असं गीतेत सांगितलंय. आपण इतरांची खूप तुलना करत असतो. एक फार छान गोष्ट आहे, झेन कथा आहे ती. अच्छा. एक पाथरवट म्हणजे दगड फोडणारा माणूस असतो, आणि दगड फोडणं हे त्याचं काम. तर त्याला एकदा राजा दिसतो की तो पालखीतनं येतोय, त्याला सगळे वारा घालतायत त्याचे सेवक, आणि इतकं छान भरजरी वस्त्र आणि सगळी ऐट वगैरे पाहून त्याला असं वाटतं की अरे मला राजाचं आयुष्य जगायला मिळालं तर काय बहार येईल. तर त्याला ती राजाची भूमिका जगायला मिळते. कदाचित तो कल्पवृक्षाखाली बसला असेल, तर त्याला ते आयुष्य अनुभवायला मिळतं आणि खूप छान वाटतं त्याला. सगळा ऐशोराम आहे नुसता, त्याच्या आज्ञेचं पालन होतंय, बोलायचा अवकाश की ती गोष्ट समोर हजर. पण मग हळूहळू कळतं की अरे जेवढं काय म्हणतात त्याला सगळा थाटमाट आहे, तेवढ्या जबाबदाऱ्या आहेत आणि समस्या आहेत, आणि लोक येऊन डोकं खात आहेत. आणि एवढंच नाही तर उन्हातानात फिरावं लागतंय, सूर्याचाही ताप होतोय. तर किती पालखी असली तरी त्या झळा पोचतात. मग सूर्य आपल्यापेक्षा शक्तिमान आहे, तर मला त्या सूर्याच्या ठिकाणी जायचं. तर तो सूर्य होऊन तिथे राहतो आणि त्याला कानाकोपऱ्यातलं सगळं दिसतं. म्हणजे आता मला कळलं कोण काय वागतंय वगैरे. तिथेही तो मजा घेतो, पण एक दिवस अंधार होतो डोळ्यासमोर, कारण ढग आलेला असतो. मग हा ढगाची जागा घेतो. ढगाला वारा ढकलतो म्हणल्यावर तो वारा होतो. वारा डोंगरावर येऊन आदळतो, त्याला पुढेच जाता येत नाही. मग हा डोंगर होऊन उभा राहतो, आणि तिथे बरेच दिवस तो छान मजेत असतो, छान हिरवळ असते अंगभर. आणि एक दिवस मात्र त्याला वेदना व्हायला लागतात, कोणीतरी घाव घालत असतं. तर पाथरवट एक दगड फोडत असतो. आणि त्यामुळे त्याला कळतं की आपलीच भूमिका आपल्यासाठी योग्य होती. आणि हे आपल्यालाही अनेकदा लक्षात येतं की आपण आपल्याच भूमिकेत चांगले असतो. आणि इतरांची सुख जरी मागितली तरी आपण दुःख नाही घेऊ शकत. अगदी बरोबर. आणि ती आपल्याला माहिती नसतात. म्हणजे आता आपण सेल्फी काढताना फक्त छान क्षण इतरांचे बघतो आणि आपल्याला वाटतं अरे हे किती मजा, आपणही तेच करत असतो. खरं.
मागे काय घडत असतं तसं त्यांना माहिती नसतं, तसं आपल्यालाही कळत नसतं. प्रत्येक ह्याची एक डार्क साईड असते. बरोबर आहे. त्यामुळे तो स्वधर्म माऊलींनी जे सांगितलंय तो अंमलात आणणं हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्याशी तुलना न करता, स्पर्धा न करता, बरोबर आपल्या मार्गाने, म्हणजे जसं अर्जुनाचंच उदाहरण आहे, पक्षाचा डोळा, त्याच्याकडे पाहत राहणं आणि आपलं कर्म करत राहणं. वा वा. आणि हेतूशिवाय करणं, म्हणजे आपण आज कोणाला लाईक केलं तरी त्यांनी मला लाईक केलं का हे पण तपासतो, म्हणजे तिथे पण एक हेतू असतो. पण हेतूशिवाय करणं, हे मी केलं हा अहंकार नसणं, हे सगळं सांगितलेलं आहे. वा. ताई, आता तुम्ही कर्माविषयी थोडक्यात सांगितलं, पण कुठलंही कर्म जर बघायला गेलं तर त्याला एक हेतू असतो, एक एंड पॉईंट असतो. पण विदाऊट काय म्हणतात त्या एंड पॉईंट किंवा त्या हेतूचा विचार न करता कर्म करणं सोपं आहे का, किंवा करू शकतो का? नाही, सोपं तर नक्कीच नाही आहे. पण आपण माऊलींचे विचार वाचत राहणं, चिंतन करत राहणं, याच्यामुळे त्या दिशेने पाऊल नक्की टाकता येईल. पण आता मला सोशल मीडिया किंवा यूट्यूबचीच आठवण होते की आपण 100%, 1000% आपली क्वालिटी देतो, चांगलं काम करतो आणि ते अर्पणच करतो एक प्रकारे. खरं. आणि त्याचं काय फीडबॅक येईल आपल्याला माहिती नसतं, किती व्ह्यूज, किती यावं अशी इच्छा तर असते, पण आपण करून मोकळ्यातून पुढच्या कामाला लागतो. हा अनुभव तुम्ही खूपच घेतला असणार. अगदी. हाच मला असं वाटतं की कर्मयोग, की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. वा. त्यामुळे फळाची अपेक्षा ठेवू नको, तो करत राहा. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियामध्ये आता स्पर्धा खूप कमी झाली, उलट म्हणजे कोलॅबरेशन हा शब्द आलाय. वा, खरं. त्यामुळे कुठेतरी स्वधर्माचंही पालन होत आहे आणि मैत्रजीवांचे सुद्धा घडून येत आहे. तर आजचा काळ हा त्या दृष्टीने मला खूप सकारात्मक वाटतो. म्हणजे फक्त आजच्या काळात सगळं वाईटच घडतंय असं नाही, खूप चांगल्याही गोष्टी घडत आहेत. तर माऊली म्हणतात की जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र, म्हणजे कमळाच्या पानाचं उदाहरण त्यांनी दिलंय, पद्मपत्राचं. ते वॉटरप्रूफ असतं, जसं आपला रेनकोट वगैरे असतो, प्लॅस्टिक असतं, ते भिजत नाही पाण्याने. आणि इतकं बरोबर उदाहरण दिलंय की ते पाण्यात असतं पण भिजत नाही. तसं तुम्ही प्रपंचात राहा, पण त्याच्यामध्ये गुंतू नका, मनाने गुंतू नका. तर एक गोष्ट आठवते मला, एक शिष्य असतो, म्हणजे डिटॅचमेंट आपली महत्वाची आहे. की आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पण डिटॅच होणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी डेस्परेट न होणं, आपलं काम पूर्ण करायचं पण पुढच्या कामाला लागायचं. बरोबर. तर ते महत्वाचं आहे. तर आता या गोष्टीमध्ये तो शिष्य गुरूंना विचारतो की मी प्रपंचात इतका अडकलोय, प्रपंचाने मला बांधून ठेवलंय, मला मात्र म्हणजे आता अध्यात्माकडे वळायचंय, तर मी काय करू? तर प्रपंच आणि अध्यात्म वेगळं आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तर गुरुदेव म्हणतात ठीक आहे, उद्या भेट मला तू 10 वाजता मंदिरापाशी. तर आता गुरुदेव म्हणजे वेळेत येणार म्हणून तो अगदी वेळेच्या आधी जातो. 10 वाजले तरी ते आले नाहीत आणि उशीर होतो, डोक्यावर येतो सूर्य, मग नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून तो त्यांच्या काळजीने त्यांच्या कुटीमध्ये जातो. ते एका खांबाला धरून उभे असतात आणि ते म्हणतात थांब, या खांबाने मला सोडलं ना की मी तुझ्याकडे येतो. एका वाक्यात त्याला त्याचं उत्तर मिळतं की प्रपंचाने आपल्याला नाही तर आपणच प्रपंचाला धरून ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणजे अगदी कोणी काही बोललं किंवा आपली एखादी छोटीशी वस्तू हरवली किंवा मोडली, अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो. खरं. तर तसं न राहता आपलं काम केलं ना आपण की त्याच्यापासून आपण अलिप्त व्हावं, अशी अपेक्षा या ग्रंथातून आपल्याकडनं केलेली आहे. वा. आणि अलिप्तपणा असं महत्त्वाचं की मला हे हवं आहे, अशी अपेक्षा जशी ठेवायची नाही आहे, निरपेक्ष जसं असायचं आहे तसंच अहंकार हा सुद्धा सोडायला हवा की हे कर्म मी केलं. म्हणजे अशाही दृष्टीने डिटॅच असणं महत्त्वाचं आहे की मी केलं म्हणजे अर्पण केलं, म्हणजे ते मी पणच अर्पण करायचं आहे. आणि हा अहंकार कशामुळे येतो किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गुंतणं आहे ते मनाचं गुंतणं आहे. त्यामुळे मन सुद्धा, म्हणजे तुकोबा म्हणलेत की मन हे मोगऱ्यासारखं अर्पण करायला हवं. किंवा अगदी नाम घेणं असेल, नामदेव म्हणालेत की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. म्हणजे ते माझी वाणी का घेत नाही नाम असं नाही म्हणत, वाणी एक वेळ घेईल पण मन घेत नाही, म्हणजे मन भरकटलेलं असतं. किंवा कबीरजींनी पण म्हणले की हातात माळ असते
मुखात नाम असतं पण मन 10 दिशांना असेल तर ते नामस्मरणच नाही उपयोगाचं. असं कबीरजींनी म्हणलंय. त्यामुळे मन तिथे असणं हे महत्वाचं आहे आणि त्या मनामध्ये अहंकार नसावा आणि अलिप्तता असावी, निरपेक्षता असावी. तर अहंकाराच्या बाबतीत माऊली काय म्हणतात की अखंड अगर्वता होऊनी असती तया ते विनयो हेची संपत्ती. म्हणजे विनयशीलता हीच खरी संपत्ती आणि स्वतः माऊली हेच विनयशीलतेचं मोठं उदाहरण आहे, मूर्तिमंत उदाहरण आहे किंवा सगळेच संत. आणि हे कशामुळे होतं तर जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. आता कितीही अहंकारी माणूस असला तरी तो देवापुढे नतमस्तक होतो. पण हे संत जे आहेत ते प्रत्येकातच देव बघतात. आणि प्रत्येक किंवा खरं म्हणजे आता आपल्या संस्कृतीत जर तुम्ही पाहिलं तर आपण दसऱ्याला सगळ्या शस्त्रांची पूजा करतो, आपल्या गॅजेट्सची पूजा करतो, वाहनांची करतो. म्हणजे आपण थोडक्यात सगळीकडे देव बघतो. तुळशीची पूजा होते, गोमातेची होते, बैल पोळ्याला बैलाची होते, नागोबाची होते. सगळ्या म्हणजे सृष्टीतच आपण देव बघतो कुठेतरी. फक्त आपण ते या दृष्टीने पाहत नाही की म्हणजे मग समोरच्यामध्ये पण तो आहे. किंवा भरतनाट्यममध्ये जमिनीला नमस्कार केला जातो कारण आम्ही तिथे पाय मारतो असं ते म्हणतात. त्यामुळे तिथेही कुठेतरी परमेश्वरालाच पाहिलं जातं. तर ही प्रतिकात्मकता आहेच आपल्याकडे, फक्त या दृष्टीने आपण पाहत नाही आणि त्यामुळे आपण दुसऱ्यावरती किंवा दुसऱ्याला तुच्छ लेखणं म्हणा किंवा ओरडणं म्हणा हे आपल्याकडनं घडत असतं. पण हे संतांकडून चुकूनही होत नाही कारण ते प्रत्येकात देव पाहतात. आणि म्हणजे हिंसा किंवा अहिंसा ही शाब्दिकही असू शकते किंवा मनातल्या मनात दुसऱ्याविषयी वाईटवर विचार करणं ही पण एक प्रकारची हिंसाच आहे. म्हणजे इतका बारकाईनं विचार आपल्याकडे केला गेला. आता तो हिंसेचा प्रश्न. ताई, आता तुम्ही हिंसा आणि अहिंसाबद्दल बोललात तर मग ज्ञानेश्वरीमध्ये असे कुठे उल्लेख आहेत का किंवा ज्ञानेश्वरीमध्ये असं अहिंसेविषयी सांगितलेलं आहे का? हो, नक्कीच. म्हणजे खरं म्हणजे माऊली म्हटल्यानंतर अगदी मायेनं ते आपल्याशी बोलतात, संवाद करतात. आणि जसं एखाद्या आईला व्रात्य मुलाची काळजी असते तसं ते आधी जे खळांची व्यंकटी सांडू असं म्हणतात. म्हणजे वाईट लोकांचा वाईटपणा जावा म्हणजे त्यांची हिंसा व्हावी असाही कुठे उल्लेख नाही खरं तर. म्हणजे जसं पाणी गढूळ असेल, तुरटी फिरवलं की गाळ खाली बसतो, मग ते वापरता येतं. किंवा आपण आजच्या काळात फिल्टर करतो, उकळतो. तर तशा पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया व्हावी, त्यांच्यावरती प्रक्रियामुळे संस्कार व्हावेत आणि मग त्यांचा वाईटपणा झडावा. पण आजच्या काळाचा विचार केला तर इतकं सोपं नाहीये. तुमच्यावर कोणीतरी हल्ला करायला आलं तर थांबा, मी तुम्हाला समजावतो हे म्हणायला सुद्धा वेळ नसतो. तर त्याच्याशी 2 हात केलेच पाहिजेत आणि तो जर अधर्माने वागणारा असेल तर नक्कीच केले पाहिजे. त्यामुळे माऊली त्यांनी त्याही दृष्टीनं दिशा नक्कीच दिलेली आहे. अहिंसेबद्दल पण भाष्य केलेलं आहे त्यांनी. 1-2 उदाहरणं इतकी छान दिली आहेत ती मला आठवत आहेत की ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की शेकोटी आपण पेटवतो थंडी वाजल्यानंतर, तर ते शेकोटीमध्ये लाकडं असतात आणि त्याच्याऐवजी आपण पांघरुणाची शेकोटी केली तर कसं चालेल. म्हणजे जे आपल्याला नंतर ऊब देणार आहे तेच जर जाळलं तर कसं चालेल. त्यामुळे एकाची हिंसा करून दुसऱ्याला वाचवणं ही काही अहिंसा नाही. म्हणजे आपल्याकडे हिंसा आणि अहिंसेचा थोडासा चुकीचा अर्थ काही लोक घेत असतात की जो शत्रू आहे त्याला सुद्धा मारायचं नाही, पण त्याला जर मारलं नाही तर कितीतरी पट लोक त्यांची हिंसा होऊ शकते. त्यामुळे ती हिंसा रोखण्यासाठी त्याचं निर्दालन करणं हे महत्वाचंच आहे आणि ते केलंच पाहिजे. त्यामुळे तोच खरा हिंसेचा आणि अहिंसेचा अर्थ आहे. आणि तसंच अजून एक त्यांनी उदाहरण दिले की वृक्षाच्या फांद्या तोडून त्याचंच वृक्षाला कुंपण केलं तर कसं चालेल. त्यामुळे आपल्याच समाजाचं अहित करून त्याचं म्हणजे आपल्या अहिंसा म्हणणं, आपल्याच समाजाचं अहित करून त्याचं रक्षण केल्याचा आवडणं हे चुकीचं. अगदी बरोबर. तर त्यामुळे आपला दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. यासाठी ज्ञानेश्वरीचं वाचन चिंतन हे महत्वाचं आहे. आणि ॲक्च्युली ह्या अहिंसेला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. नंतर जे लोकांनी अहिंसाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्यात
ती तुम्ही म्हणालात तशी एक बाजू झाली आपण असं म्हणूयात. संत ज्ञानेश्वरांनी जी अहिंसा सांगितली आहे ती खरी आपण म्हणायला पाहिजे. तर येस ताई, थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळ दिलात, आपण एवढा सुंदर आज पॉडकास्ट केला, गप्पा मारल्या, हो. मी एवढ्या सुंदर सुंदर कविता सांगितल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता तुम्हाला काय प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल? मला नक्कीच सांगावंसं वाटेल की संत साहित्याकडे, माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे किंवा मूळ संस्कृत ग्रंथांकडे सुद्धा आपण वळायला हवं. आणि नक्कीच असे पॉडकास्ट ऐकायला पाहिजेत, कारण हो, अनेक ग्रंथ म्हणा किंवा त्याच्यावरची पुस्तकं वाचून त्यातनं विचारमंथन होऊन, चर्चा होऊन मग हे तयार होत असतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या कळू शकतात. त्यामुळे पॉडकास्ट ऐकून सुद्धा नक्की फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपला पॉडकास्ट ऐकावा आणि या चॅनलवरचे इतरही असे छान विषय ऐकत राहावेत असंच मी सांगेन प्रेक्षकांना. वा, थँक्यू सो मच ताई. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ताईंचं यूट्यूब हँडल असेल, फेसबुक पेज असेल, हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. त्यांना तुमचे जर काही प्रश्न असतील तुमच्याकडे तर ते फेसबुकच्या मार्फत विचारू शकता आणि ताई नक्कीच त्याची उत्तरं देतील. आणि हा पॉडकास्ट कसा वाटला हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इतरही पॉडकास्ट तुम्हाला कुठल्या, आता ताईंसोबतचे पार्ट 2 आपण ज्याला म्हणू, तो कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल हे पण आम्हाला नक्की सांगा. तर ताई खूप खूप आभार. तुम्ही पुन्हा एकदा आलात, तेवढा आपण शॉर्ट नोटीसवर पॉडकास्ट केला. आणि जाता आता फक्त आमचं स्वीट टॉकचं एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणून पॉडकास्ट एंड करतो आणि फिस्ट पंपने पॉडकास्ट एंड करतो. आता आपण डिस्टन्सवर बसलो त्यामुळे आपण एअर फिस्ट पंप करूयात आणि श्री स्वामी समर्थ म्हणूयात. श्री स्वामी समर्थ. समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.